रात्री तुम्ही लईच हळूहळू बोलत होते. नक्की कुणाला बोलत होते? अगं मी बहिणीला बोलत होतो ग. अहो पण एवढ्या हळू आवाजात? अगं पण बहीण माझी नव्हती, तुझी होती. तरीच मी म्हणतीये ती भवानी सारखी दाजी दाजी का करतीये? अगं 15 दिवस राहणार होतीस 2च दिवसात कसं काय वापस आलीस? 2 दिवसात कसं काय वापस आलीस म्हणजे? आईसोबत, बाबासोबत, भावासोबत, बहिणीसोबत सगळ्यासोबत भांडणं करून बघितली, पण जी मज्जा तुमच्यासोबत भांडण करून आहे ती कुणासोबतच नाही. बाहेर काय बसलाय? चला घरात. तुम्हाला माहितीये का हो, काल शेजारणीला पोरग झालंय ती. बरं झालं ग, देव पावला. बिचारीला लय दिवस झाले लेकरू बाळच नव्हतं कसलंच. बिचारीवर देवाची नाही तुमचीच कृपा झाली. मी काल जाऊन तिचं पोरग बघून आली. सेम तुमच्यासारखं दिसतंय बघा. नाही ग, काहीतरी गैरसमज झाला असेल तुझा. लहानपणी सगळे लेकर सारखे दिसतात. बायका नवऱ्यासोबत भांडताना कशा धमक्या देतात बघा. पायलटची बायको, जास्त उडू नका काय, मास्तरची बायको, मला शिकवू नका काय, पेंटरची बायको, मला जास्त बोललो तर थोबाड रंगवीन, धोब्याची बायको, जास्त वळवळ केलो तर चांगलाच धुवून टाकीन. नटाची बायको, माझ्यासोबत जास्त नाटकं करायचं नाही काय. दाताच्या डॉक्टरची बायको, जास्त वळवळ केलो तर सगळे दाता पाडून टाकीन. सीएची बायको, माझ्यासोबत नीट हिशोबात राहायचं काय. वायरमनची बायको, जास्त वळवळ करू नका काय, नाहीतर असा झटका देईन आयुष्यभर लक्षात ठेवाल. सिव्हिल इंजिनियरची बायको, माझ्या नादाला लागलो तर डोक्यात इट घालीन. वकिलाची. सुनी काय झाडू मारलेस काय? नाही नाही नाच लाल्यो. जास्त शहाणपणा आला काय? एका चापटीत गरमी काढीन. काढा बघू. तुला काय घाबरतो वाटलं का? काढा की काढा. बसली बघा इथं काढा. तू इथं 1 मिनिट बस, तुझी मिनिटात गरमी काढतो, मिनिटात. हा इथंच बसले मी. काढा. वहिनी, ओ वहिनी, बोला की. जरा बोला. कोण आहे? बोला तर. हॅलो कोण? आम्ही तुमच्या धीरासाठी स्थळ घेऊन येतोय. आहे का तुम्ही घरात? सॉरी रॉंग नंबर. अहो आपल्या घरात भूत आहे. ए गप्पा सीडी, असलं भूतबीत काही नसतंय. अहो आपली ती कामवाली बाई सांगत होती आपल्या घरात भूत आहे म्हणून. सुनी सामान पॅक कर लवकर, आपल्या घरात कामवाली बाईच नाही. तू भर सामान पटमन, मी खाली थांबतो. नाही 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 तुम्ही भरा सामान, मी खाली थांबते. नाही का तू भर. हा नको. अगं तू वाघीन आहेस म्हणलीस की भर. नाही मी वागीन नाही बाबा आता. माझी वाघीन भर की. हा, नको नको. हे काय रे शिव, असा काय बसलाय? तुला तर ताप आलाय, चल दवाखान्यात जाऊ. नको आज नको. कार आज तब्येत बरोबर नाही, उद्या जाऊ. चालले सी. अलग लेवल का बंदा था. का बर मारलीस? आता काय झालं? कुठल्या मुलीसोबत होता? मी कशाला कुठल्या मुलीसोबत रू? माझ मी कामाला गेलतो तिकडं. हा कुठल्या तर मुलीसोबत होता तुम्ही? तुला बघ मग आता मी कुठल्या मुलीसोबत होतो. तुला कोण म्हणला? मला ऋषी भाऊजीने म्हणले. होय का? थांब. हॅलो ऋषा, आधी पटमन घरला या. का बोलवलंय मला? मी कुठल्या मुलीसोबत होतो रे? गा बसा, मागाशी फोन लावलेला तेव्हा मुलगी बोलत होती. काय बोलली? आपण ज्या व्यक्तीला फोन करत आहात तो दुसऱ्या संग बोलत आहे. अहो माझ्यासाठी एखादा उखाणा बोला की. उखाणा बोलू का? बरं ऐक. काळ्या काळ्या सालीत पिवळा पिवळा फुटाणा, काळ्या काळ्या सालीत पिवळा पिवळा फुटाणा, आणि तुझ्यासोबत लग्न करून माझ्या जिंदगीचा झालाय कुटाणा. आणि वरून मला सारखंच म्हणती, अहो माझ्यावर पैसे लुटाना. दिदे, आत्ताच मला पोरगी बघायला जायचं आहे ना? होय आता जायचं आहे. बरोबर, चांगली आहे ना पोरगी? लय भारी आहे, माझ्या पसंतीची आहे. बरोबर. व्हाईट शर्ट घालू का मी? बरं जा घालून ये.
दाजी आलं बघ. मेवणे तुम्ही एकुलती एक माझे लाडके मेवणे आहे. तुम्हाला मुलगी माझ्याच पसंतीची करायची आहे. हो दाजी, असं असेल तर तुम्ही घरातच बसा, आमच्या पोरगी बघून येतो. का? हे तर एक तर तुमचीच पसंत चुकल्या, माझं काय होईल? मेवणे बरोबर बोललं गे. अहो तुम्ही मला सारखं राणी का म्हणता? ती एवढं मोठं नोकरांनी कोण म्हणतंय? अहो मार्केटला चाललाय का? होय चाललो की. मग येताना एक समोसा घेऊन या. तुला काय अक्कल बिकल आहे का? वाईट असतं की ते अजिबात खाऊन तू थोडं लाज बाळ की समोसा फिमोसा म्हणतेस. होय का? मग 1 किलो काजू आणि 1 किलो बदाम घेऊन या. माझ्या वाघिणीला पनीर समोसा आणतो तुला. पनीर एकदम मस्त असतं. मम्मी तू म्हणली होती ना आपले पप्पा लाखात एक म्हणून. नाही ग दिदू, आपले पप्पा लाखात एक नाही, मी तर म्हणते आपले पप्पा करोडोत एक हे करोडोत. छोटा सा मेरा जहां है खुदा. मग पप्पाला विकून आपल्याला थार घ्यायची का? ओ मी काय काय सांभाळू? मुलं सांभाळू का, घर सांभाळू का, तुमचे आई वडील सांभाळू? काय करू नको, फक्त तुझं तोंड सांभाळ. सुने थांब, लेकरांच्या पुढे मारायचं नाही. ए जावर तुम्ही खेळायला. तर सांग बाळा, जपानचे पंतप्रधान कोण? मला का माहित? अगं थोडा अभ्यासाकडे लक्ष ठेव. आई मला सांग पिंकी कोण आहे? मला काय माहित पिंकी कोण आहे? जरा नवऱ्याकडे लक्ष ठेव. नवरा हा सत्यनारायणाच्या प्रसादासारखा असतो. त्यात रवा किती टाकला, तूप किती टाकलं, ड्रायफ्रुट्स किती टाकलं हे काही विचारायचं नसतं. जसा हातावर पडेल तसा गोड मानायचा असतो. असं का? मग बायको पण ना तीर्थप्रसादासारखी असते. एकदा हातावर घेतली की डोक्याला हात लावाच लागतो. आलात का दवाखान्यातून? काय म्हणले हो डॉक्टर? ते म्हणले हेअर ट्रान्सफर करावं लागेल आणि हेअर ट्रान्सप्लांटचा खर्च त्याने 2 लाख रुपये सांगितलं. त्या डॉक्टरला 2 लाख देऊन हेअर ट्रान्सप्लांट करूस तर ते बी नकले बसूस तर मला एक सोन्याचा हार करून द्या. मी खुशी खुशी टाकल्यासोबत राहीन, ते बी आयुष्यभर. कशाला टेन्शन घेते तू? आहे तुझे भाऊजी, सोडतील ना तुला? काय झालं असे? अहो ती माझी लहानी बहीण नाही का, ती म्हणती भाऊजी मला जालन्यापर्यंत सोडतील का? सोडसाल का तुम्ही तिला? अगं ते असे माझी गाडी खराब आहे ना, खूप त्रास देऊ लागली गाडी. दुसरी गाडी घ्या ना, मित्राची, शेजाऱ्या पाजाऱ्याची. अगं ते नाही जमणार असे, माझं जरा पोट पण खराब आहे ग, मला ढाळ लागली, मला नाही जमणार. तर मग हजमोला खा, इनो प्या, काहीतरी करा. अगं नाही जाऊ शकत, समजून घेत जाय जोडसक असे. अहो जा ना, तुमची लहानी साली ती कशाला उगा नाटकी करू लागले? अगं नाटक नाही करू लागलो असे, माझ्या पाठीचं हाड पण दुखू लागलं ग, गाडीवर बसणं जमणार नाही मला. पाय बाई, मी यायला ना किद्दा म्हणू लागले की हिला घेऊन जा म्हणून, ते काय ऐकून लागले, एक सांगू लागले. नसल जमत तर तू कोणाला तरी घेऊन जाय. हे काय ऐक. तुला इतके दिवस झाला मागं लागली होती दारू सोड म्हणून सोडला नाहीस. मग आता असं काय झालं जे तू दारू सोडलायस? शेजारी म्हणत होते तोंडाचा वास येतो. काय होते सर आपल्याला? मॅडम पोट लय दुखत आहे राव, काहीच फरक पडा ना मला. या आधी कोणत्या डॉक्टरांना दाखवलं होतं? हो दाखवलं होतं ना, आमच्या गल्लीतले डॉक्टर आहेत ना, त्यांना दाखवलं होतं. तुम्ही लोकांना हाच मूर्खपणा करता. 4 पैशासाठी असं कुठल्याही डॉक्टरांना दाखवता, मग ते तुम्हाला असं मूर्खासारखा सल्ला देतात. बर ते सगळं सोडा, काय बोलले होते ते डॉक्टर? ते म्हणले तुमच्याकडे जा.
ए पोरा, काय सारखं खेळत असतो, जरा अभ्यास बिभ्यास कर जा की. अभ्यासातलं काही येतंय का? ए सगळं येतंय, कुठला पण प्रश्न विचार. कुठला पण प्रश्न विचारू? बरं सांग बरं मग मला, सम्राट अकबराचा जन्म कधी झाला? मम्मी मी शाळेत शिकाय जातो, बाळंतपणाच्या नोंदी ठेवाय नाही. मामी मामी मला साखर दे ना. साखर नका खाऊ, साखरेने ना दात खराब होती. एक काम करायचा, मामापाशी जाऊन टीव्ही पा. मामा मामी मामी काय चांगलीच नाही. लग्नाची पळी तू मामी दाखवत होते तीच चांगली. तिने मला चॉकलेट बी दिलं आणि मामी तुम्हाला साखर बी नाही देत. अरे हळू बोले, जीव घेईन ती माझा. हो काय म्हणले का? काय नाही काय नाही. मला वाटलं मला का आवाज दिला. नाही नाही. हां अरे झाल्या माझी तयारी, आता फक्त बायकोला विचारायचं राहिले. हां हां येतोय मी, टेन्शन घेऊ नको. थांब 2 मिनटं. होय ग, आज मित्रांची पार्टी आहे, जाऊन येऊ का त्यांच्या संगत? नुसतं जाऊ का नको ती सांग की. जावा. बरं बरं, तुला येताना काहीतरी पार्सल आणू का? हॅलो, मी नाही येत पार्टीला, तुम्ही जावा हां. ठेवतो पण. ओ वहिनी, चला दादाला एक प्रश्न विचारू. कसला प्रश्न हो भाऊजी? तुमच्या बाबतीत एक चांगली आणि एक वाईट गोष्ट विचारू. चला चला विचारू. दादा, काय बोल की? वहिनीच्या बाबतीत एक चांगली आणि एक वाईट गोष्ट सांग. तुझी वहिनी म्हणजे माझी जिंदगी आहे, जिंदगी. आणि तू असल्या जिंदगीवर अजून फरशीच पुसायल्यात वाटतं. अजून तुम्ही फरशीच पुसा लागलायसा काय? भांडी घासायचे, धुणं धुवायचंय, जेवण करायचंय, 10 तास हेच करत बसा. तुमचं नशीब समजा माझ्यासारखी साधी आणि सरळ तुम्हाला बायको भेटली. नाही दंगा करणारी आणि किरकिर करणारी भेटली असते की नाही, म्हणजे तुम्हाला कळालं असतं. काय झालं आता रडायला? अगं विचार करायला लागलोय, साध्या आणि सरळ जर तुझ्यासारखी असेल तर दंगा आणि किरकिर करणारी कसली असेल? अहो मी ना मार्केटला जाऊन येते. थोडी हळू चालव. अहो पण मी तर ऑटोने चालली आहे. अगं पण मी जीबीची गोष्ट करतोय. हा बरं बरं बरं. ए भाऊ यायला लागलाय, तुला काही खायला मागवायचंय का? हो, 1 किलो रसगुल्ले, 1 किलो गुलाबजामुन, 1 किलो मिठाई, 1 किलो बासुंदी आणि एखादा किलो मटन सांगा, कारण चिकन आता उन्हाळ्यात मी जास्त खात नाही. सांगा. हा मेवणे साहेब, ऐकलं का? 1.25 किलो आणा, 1.5 किलो मी बी खाईन ना. तुझा भाऊ यायला लागलाय. माझा भाऊ का तुमचा भाऊ? ओ भाऊजी, बघा की माझ्या फोन मध्ये नेट चालना गेले. नेट चालत नाही? एरोप्लेन मध्ये टाका, चालतंय. अजून माझा बाप आणि आजा एरोप्लेन मध्ये बसले नाहीत आणि मी मोबाईल एरोप्लेन मध्ये बसू काय? शाळा बिळा शिकला नाही, मोबाईल घेतला चालवायला. तुम्ही लय शिकलेले आहे ना, मग एक प्रश्नाचं उत्तर द्या. हा विचारा. बरं मला सांगा, भैऱ्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? डीफ म्हणतात, डीफ. DEAF, डीफ. त्यांना काय पण म्हणा, त्यांना कुठं ऐकू येते? ऐक की, असं मला काहीतरी सांग की जेणेकरून मी दिवसभर घरी दिसेल. तू एक काम कर, पिठाच्या गिरणीत कामाला जा. कमी ठेवायचा नाही ठेवणार. कोणाच्या घरात उभी असे लक्षात ठेव. कोणाचं घर आहे? या घराचा हारबारा माझ्या नावावर आहे. सातबारा म्हणते ती. या घराचा 7-12 माझ्या नावावर आहे, आताच सांगतोय मी. आवाज कमी ठेवायचा. आवाज वाढवणार. माझ्या होय हो, अहो म्हशीसारखं दिसणार दुसरा प्राणी कोणता आहे? अहो ते कोड सोडवते, मला सुटानाच. माझ्या तोंडाकडे काय बघताय? अहो सांगा ना.
हो ताई, पाय दाबायची मशीन आहे स्वस्तात, घ्यायची का? नाही नाही नको नको, लग्न झालंय माझं. अभी मजा आएगा ना भिड़ो. आता काय रक्त पियत होती कमी, आता काकडे भंगारवाले ये, भंगारवाले ये. अ भाऊ, मी भंगारवाला आहे. घरात काय जुना पुराणा भंगार आहे काय? खबरदार जे माझ्याकडे बघितलं तर एका बुकीत टेंगुळ आणीन. राहू दे भाऊ, तुमचं भंगार तुमच्या जवळच. तुम्ही सारखं सारखं का मला जाडी मोठी ढोली म्हणत असताय? आई मग ढोली जायच की. अहो 4 वर्ष अगोदर ही शॉल घेतली होती, आतापर्यंत लूज होते मला आणि म्हणताय ढोली आहे. तुमचं आणि आपल्या खालच्या फ्लॅटवालीचं काय चालू आहे? काय नाही. मग काल ते तिच्या नवऱ्याबरोबर भांडताना असं का बोलली? काय काय म्हणली? जोपर्यंत वरचा वाला माझ्या सोबत आहे तोपर्यंत मला कुणीच काय करू शकत नाही. काय आलंय? काय झालंय म्हणजे? हा, लग्न का केलं मी तुमच्या सोबत? म्हटलं सासू नाहीये, सासू नाही तर कोणी टोमणे देणार नसन, पण सासूपेक्षा घाण टोमणे तर तुम्ही देणार आहे. सांगायला काय घालता ती? हो वहिनी, जरा लवकर लवकर कामं करा. हे काय तुमच्या बापाचं घर नाही तुमच्या मर्जीप्रमाणे कामं करायला. ओ ऐकलो का? तुमची बहीण मला कसं बोलायला ते? चल तू. बरोबरच बोलली की माझी बहीण, चुकीच काय बोलली? माझी लाडकी दीदी, हे कुणाच्या बापाचं घर आहे? माझ्या बापाचं. मग घे झाडू, लाग कामाला. आवर पटपट, आपल्याच बापाचं घर आहे. ते तिथं सांडीत राहिलं बघ, कचरा जास्त आहे तिथं. एवढं